आता आमच्या लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत का नाही लाडक्या बहिणी? तेव्हा बरं हात वर पुन्हा कुणाच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंट बघा, गावच्या गाव जास्त जर कुणी घरामध्ये दाब टाकायला तर सांगायचं मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. मात्र या लाडक्या बहिणीला मी जर काही गप्पा जगाच्या कशाला सांगू, एवढंच सांगते, अकाउंट मध्ये 4 पैसे आले, इज्जत वाढली. घरात कोणी काढून नाही घेत ना तुमचे पैसे? काढून घेतलं तर मला सांगा, आहे का नाही? इज्जत वाढली. काष्टा घेतलेल्या माऊलीच्याही अकाउंट मध्ये पैसे आले आणि सहावारीच्याही अकाउंट मध्ये पैसे आलेले. त्या महिलेला ताकद देण्याचं काम सरकारने केलं म्हणून आम्ही परत या मंचावर सरकारमध्ये बसलेलो आहोत. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, जो समाज स्त्रीला साथ देतो, तो समाज नेहमी चांगल्या दिशेने जात असतो. आणि त्यामुळे आपल्या या चांगल्या दिशेने मुलांनी जावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, संघर्षाला मेहनतीला घाबरू नये. आणि घाबरला नाही जो मेहनत करतो, आपल्याकडे म्हणतात टाइम इज मनी, म्हणजे आपला जो वेळ आहे तो पैशापेक्षाही महत्वाचा. तो वेळ वाया घालवू नका. प्रत्येक क्षण काहीतरी शिकण्यासाठी घालवा. शिकायला काही वेळ लागत नाही. अजूनही मी शिकते. मला काही विषय आवडला तर मी नोट्स काढते, मी त्याचा डबल लँग्वेज परत वाचते, परत ऐकते. शिक्षण ही अविरत प्रक्रिया आहे. त्यामुळे तुम्हाला शिक्षण घेताना काही प्रश्न पडला तर गुरुजींना विचारा, त्यांचं डोकं खा. जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबू नका. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, या गावातल्या डोंगर कपाऱ्यातल्या लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते. भगवान बाबांचं नाव आपण इथे दिलेलं आहे. आजचा दिवसच इतका सुंदर आहे की सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पायाचं दर्शन घेऊन मुंडे साहेबांच्या पुतळ्याला हार घालून भगवान बाबांच्या नावाच्या संस्थेपर्यंत मी आलेली आहे. त्यांच्या बाजूला जे पंडित दीनदयाळ उपाध्याय आहेत ते सुद्धा, ते काही गरीब घरी जन्मले नाही, चांगल्या घरी जन्मले, तर देश सेवेसाठी संकल्प करून त्यांनी त्यांचं आयुष्य देश सेवेसाठी घातलेलं आहे. या देशासाठी, या भारत मातेसाठी घातलेले म्हणून त्यांचं स्थान फार मोठं आहे. त्यामुळे आपण सर्व या सगळ्यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये काम करा, एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगेन. आणि मी माझ्या वाणीला विराम देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.